नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. बांगलादेशमध्ये तारिक रहमान ह्यांचा दणदणीत विजय झाला. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी खलिदा जिया यांचे सुपुत्र तारिक रहमान तिथे निवडून आले आणि यानंतर भारताला थोडीशी उसंत मिळेल अशी अपेक्षा आपण सगळ्यांनी व्यक्त केलेली होती. ती आता हळूहळू खरी होताना तुम्हाला दिसायला लागेल. तारिक रहमान यांचं सरकार येताच त्यांनी पहिलं काम काय केलं असेल तर सैन्यामध्ये साफसफाई करायला सुरुवात केलेली आहे. सैन्याची साफसफाई बांगलादेश सारख्या देशामध्ये अत्यंत महत्वाची असते, कारण तिथे लष्कराच्या हातामध्ये अधिकृतपणे अनधिकृतपणे इतके मोठे अधिकार असतात की पहिली सुरुवात तिथून करावी लागते. आणि तारिक रहमान यांनी त्याची बूज राखून आपला जो पंतप्रधान पदाचा जो वरवंटा आहे तो योग्य दिशेने फिरवायला सुरुवात केलेली आहे असं तुम्ही म्हणाल. कारण या अगोदर अमेरिकेचं बाहुलं म्हणून सत्तेवरती बसलेले मोहम्मद युनूस यांच्यावरती पहिली गोष्ट म्हणजे देश सोडून परागंदा व्हायची वेळ झाली. आधी अशी अपेक्षा होती की हे युनूस साहेब जे आहेत ते सत्ताच सोडणार नाहीत आणि पुढे काही ना काहीतरी काड्या करत राहतील, परंतु तसा त्यांना वावच मिळाला नाही. म्हणजे त्यांनी अशा प्रकारे ते म्हणतो ना आपण भूसुरुंग पेरून ठेवलेले होते की जर का पाळी आलीच तर ते तारिक रहमान यांना सुद्धा जीव नकोसा केला असेल त्यांनी. परंतु युनूस यांच्या मागे आता महासत्ता उभ्या नाहीत असं दिसतंय. खास करून अमेरिका उभी नाही, त्यामुळे त्यांना आपल्या देश सोडून अन्यत्र जाण्याची पाळी आलेली आहे आणि तारिक रहमान यांना एक पूर्ण मोकळीक मिळालेली आहे, सूट मिळालेली आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचा उत्तम वापर तारिक रहमान यांनी केला आणि पहिलं काम काय केलं असेल तर ती सैन्याची साफसफाई. आता नेमकं काय काय झालेलं आहे, ते जे चेंजेस झालेले आहेत, बदल काय काय झालेले आहेत ते आपण बघूया. पहिली गोष्ट म्हणजे काय तर सैन्यामध्ये जे पाकिस्तानची बाजू घेणारे, कड घेणारे अनेक ऑफिसर्स होते बांगलादेश सैन्यामध्ये आत्ताच्या घडीला सुद्धा. आणि त्यांचे जे प्रमुख वकार आहेत त्यांच्या मार्गामध्ये धोंडे टाकायचं काम ही मंडळी करत होती. तुम्हाला आठवत असेल शेख हसीना यांची ज्या वेळेला बांगलादेशामधून आपल्याला त्यांना उचलून भारतामध्ये आणावं लागलं त्यावेळेला त्यांच्या सोबत उभे राहिलेले होते ते जनरल वकारच होते. म्हणजे जनरल वकार जर का हसीनांच्या सोबत नसते तर त्यांची अवस्था काय झाली ते त्यांच्या घरामध्ये तो सगळा जमाव कसा घुसला होता आणि त्यांनी काय काय केलं होतं जरा आठवून बघा. तेव्हा त्यांचा जीव तर वाचला नसताच, परंतु अत्यंत निर्घृण हत्या झाली असती. बांगलादेशच्या म्हणजे शेख हसीनांच्या सरकारमधल्या काही मंत्र्यांवरती पाळी आलेली तुम्ही बघितलेली असेल. त्यांची घरं सुद्धा जाळली गेली आणि अक्षरशः राहत्या तुमच्या नेसत्या वस्त्रानिशी मंडळी कशी निसटली घरामधून कुटुंबियांसकट. हे सगळे व्हिडिओ आता आठवून बघा. ती पाळी शेख हसीनांवर आली असती. त्यांना वकार यांनी सांगितलं 45 मिनिटं देतोय तुम्हाला, 45 मिनिटं तुमचं रक्षण करू शकतो, त्या अगोदर इथून बाहेर पडा. आणि भारताशी कोऑर्डिनेट करून त्यांना अखेर सुरुवातीला अगरतळ्याला आणि मग अगरतळ्याहून नवी दिल्लीमध्ये आणण्याचं काम सुखरूपपणे पार पाडलं गेलं आणि त्याचं श्रेय वकारनं आहे. तेव्हा आता वकार यांना यांच्या मार्गात धोंडे घालणारे जे ऑफिसर होते, लष्करी अधिकारी होते आणि पाकिस्तानची कड घेणारी जी मंडळी होती, पाकिस्तानची कड म्हणजे अखेर अमेरिकेची कड, हे लक्षात घ्या. त्या मंडळींना सोयीस्करपणे खड्यासारखे बाजूला उचलून टाकले पाहिजे हे त्यांना कळतं. आणि सुरुवात लष्करापासून झाली आहे, कारण लष्करात शिस्त असते. तिथे बेशिस्त खपवली जात नाही. तुम्हाला जिथे कुठे पोस्टिंग मिळेल तिकडे जावं लागतं, अन्यथा राजीनामा देऊन बाहेर पडायचं. त्यामुळे सुरुवात कशी झाली आहे बघा. आता पहिली गोष्ट म्हणजे काय तर अगदीच अमेरिकेचा वर्चस्व नाही अशी अवस्था नाहीये हेही लक्षात घ्या. म्हणजे उगाचच आपल्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळ्या कल्पना असता कामा नयेत, हे महत्वाचं आहे. लेफ्टनंट जनरल मैनूर रहमान यांची आता नेमणूक झालेली आहे ती CGS म्हणून, म्हणजे सेंट्रल जनरल स्टाफ, चीफ ऑफ जनरल स्टाफ म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. त्याच्या अगोदर ते काय करत होते तर ते
जनरल ऑफिसर कमांडिंग होते. ऑफिसर ट्रेनिंग आणि डॉक्ट्रिन कमांड हा त्यांचा आधीचा हे होता, पोर्टफोलिओ होता. त्याच्यातून त्यांना आता जनरल ऑफिसर कमांडिंग वरून चीफ ऑफ जनरल स्टाफ करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांना म्हणजे ही एक चांगली पोझिशन त्यांना मिळाली. म्हणजे चीफ ऑफ जनरल स्टाफचा अर्थ असा की संपूर्ण आर्मीमध्ये जी कोणी पर्सोनेल आहेत त्या सर्वांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये लक्ष घालायचं काम आणि त्याच्यावर देखरेख नियंत्रण ठेवायचं काम सीजीएस कडे असतं. ते आहे अत्यंत महत्वाची पोस्ट आहे असं मी समजते. ह्याच्यानंतर ह्याच्या अगोदर जे प्रिन्सिपल स्टाफ ऑफिसर पीएसओ होते, लेफ्टनंट जनरल कमरुल हासन, ह्यांना आता यांना बाजूला केलं गेलेलं आहे. त्यांच्या जागी लेफ्टनंट जनरल मीर मुशफिक उर रहमान यांची आता नेमणूक झालेली आहे. तिसरं काय झालेलं आहे बघा, की आता लक्षात ठेवण्यासारखं काय लक्षात घ्या तुम्ही, की खलीलुर रहमान जे आहेत, खलीलुर रहमान कोण, हे अमेरिकन सिटीजन आहेत. ऍक्च्युली ही इज अन अमेरिकन सिटीजन, कळलं का? आणि या अमेरिकन सिटीजनना फॉरेन मिनिस्ट्री दिलेली, म्हणजे विदेश मंत्रालय हे खलीलुर रहमानच्या हातामध्ये आहे. आणि त्यांच्या सोबत काय केलेलं आहे तर या सगळ्या अदलाबदलीनंतर जे अगोदरचे प्रिन्सिपल स्टाफ ऑफिसर होते लेफ्टनंट जनरल कमरुल हासन, ह्यांना आता विदेश मंत्रालयात टाकलं गेलेलं आहे. विदेश मंत्रालयामधून त्यांची नेमणूक कुठेतरी परदेशामध्ये अँबॅसेडर म्हणून होईल. म्हणजे एक प्रकारे त्यांचा काटा दूर करण्यात आलेला आहे असं पण म्हणू शकतो. ही जी सगळी नेमणुका झालेल्या आहेत त्याच्यातली एक महत्वाची बाब अशी आहे की मिलिटरी इंटेलिजन्स ज्याला म्हणतात तो महत्वाचा असतो. फोर्स इंटेलिजन्स, DGFI, डायरेक्टरेट जनरल ऑफ फोर्सेस इंटेलिजन्स, अशी जी पोस्ट आहे ही पोस्ट सुद्धा बदलली गेलेली आहे. आणि तिथे मेजर जनरल कैसर राशीद चौधरी यांची अपॉइंटमेंट झालेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येईल. म्हणजे चीफ ऑफ जनरल स्टाफ बदलला गेला, GOC बदलला गेला, तुमचा DGFI बदलला गेला. या महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि त्या ह्याच्या अगोदर हे जे राशीद चौधरी मी सांगितलं ते आधी आर्मी हेडक्वार्टर्स मध्ये ब्रिगेडियर जनरल होते. त्यांना प्रमोशन दिलं गेलं आणि ते मेजर जनरल आता झालेले आहेत. ह्या अगोदर बांगलादेशचं जे हाय कमिशन आहे भारतामध्ये, तिथे डिफेन्स ऍडव्हायझर म्हणून काम करणारे ब्रिगेडियर जनरल मोहम्मद हाफिजुर रहमान ह्यांना आता मायदेशी बोलवलं गेलेलं आहे. आणि त्यांच्या हातामध्ये GOCचं पद दिलं गेलेलं आहे, इन्फंट्री डिव्हिजनचं. आणि ही जी पोस्ट आहे ती परत एकदा बढतीची पोस्ट त्यांना दिली गेलेली आहे. आणि त्यांच्यासाठी सुद्धा दिल्लीमधून ते आता परत जातील आणि ह्या महत्वाच्या जागावरती काम करताना आपल्याला दिसतील. त्यामुळे अशा प्रकारे हे सगळं जे चित्र आहे हे चित्र कसं उभं राहिलं हे लक्षात घ्या, की कुठूनही वकार ह्यांना जी माणसं विशिष्ट पदावरती हवी होती त्या पदावरती ती माणसं आणली गेलेली आहेत. म्हणजे वकार यांच्या शब्दाला आता किंमत आलेली आहे. आतापर्यंत वकार यांना खूप मोठा लढा द्यावा लागत होता. दुसरं असं की खलीलुर रहमान जे आता विदेश मंत्रालयामध्ये त्यांचं नेमणूक झालेली आहे, ते कायम लष्करामध्ये सतत ढवळाढवळ करत होते, हस्तक्षेप करत होते. आणि एक प्रकारे वकार यांना त्याचा थोडासा त्रासच होत होता. परंतु आता त्यांना विदेश मंत्रालयामध्ये त्यांचं शंटिंग झाल्यामुळे लष्करामध्ये कोणीही ढवळाढवळ हस्तक्षेप करायला उरला नाही. वकार यांच्यासाठी एक पूर्णपणे रस्ता निर्वेद केला गेलेला आहे. हे वकार आणि त्यांचं जे भारताशी असलेलं एक सामंजस्य जे होतं, त्याचा परिणाम कदाचित तुम्ही म्हणू शकाल की त्यांच्यासाठी त्यांचा जो पोर्टफोलिओ आहे तो व्यवस्थित आता खुला करण्यात आलेला आहे. तारिक रहमान यांनी ही जी पावलं उचललेली आहेत ती महत्वाची आहेत. आणि त्यातून आपल्याला बांगलादेशच्या भविष्यामध्ये ते काय पावलं उचलणार ह्याची चुणूक मिळते आहे. भारताशी आपण सख्य ठेवू हे निवडणुकी दरम्यान त्यांनी जे दिलेलं आश्वासन होतं त्या आश्वासनाच्या पावलावर पाऊल टाकून रहमान यांची वाटचाल होताना बघितली की एक प्रकारे समाधान मिळतं. बांगलादेशामध्ये आपल्याला अनुकूल असलेले काही बदल आता यानंतर कदाचित घडून येतील. सगळ्याच गोष्टी तुमच्या मनासारख्या होतात असं नाही, परंतु भारत म्हणतो म्हणून त्याच्यामध्ये धोंडापाड
ही जी परिस्थिती मोहम्मद युनूस यांनी करून ठेवली, बेछूट आरोप करायचे, 7 सिस्टर्स म्हणजे पार तुमच्या आसाम आणि ती जी 7 राज्य आहेत ईशान्येकडची, ती राज्य त्यानंतर म्यानमार मधले काही प्रांत, बांगलादेशचे काही प्रांत असं मिळून म्हणजे बांगलादेश मिळून एक फार मोठा विशाल असा बांगलादेश बनवण्याचं त्यांनी स्वप्न बघितलं आणि ते सगळ्या जगाला सांगत होते म्हणजे भारताचा तो भाग सगळा आपण तोडून टाकणार आहोत आणि आपल्याला जोडून घेणार आहोत. अशी दिवा स्वप्न बघणारे युनूस आता सत्तेवर नाहीत. जाता जाता पण त्यांनी जे काही भाषण केलं त्याच्यात पुन्हा त्यांनी 7 सिस्टर्सचा उल्लेख केलेलाच आपल्याला दिसला. पण ती सगळे आता त्याला म्हणतात ना बोलाची कढी आणि बोलाचा भात अशी अवस्था आहे. आता तारिक रहमान यांनी सुरुवात तर चांगली केलेली आहे. याच पद्धतीने त्यांचं काम जर का चालू राहिलं तर भारतासाठी सुद्धा बरे दिवस येतील. मी म्हणणार नाही असं की फार मोठे भरभराटीचे दिवस येतील, पण निदान तुम्ही जे सांगताय ते ऐकणारे मंडळी तिथे बसलेली आहेत. नुसतीच डफरावपट्टी चालणार नाही. थोडीफार तरी चर्चा होईल. त्याच्यामध्ये जे पटेल तसं 100च्या 100 गोष्टी नाहीत, पण 100 मधल्या निदान 40-50 झाल्या तरी देखील खूप मोठा फरक घडू शकतो आणि तारिक रहमान तो बदल घडवण्यासाठी योग्य अशा पद्धतीने प्रशासन एक प्रकारे बदलताना दिसतायत आणि ही चांगली गोष्ट आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.